चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत मँगो लवर्स साठी खास गोड सरप्राईज. तोंडात जाताच विरघळणारं आंब्याचा सीझन संपण्याच्या अगोदर तुम्ही पण हे करून बघा. आता आपण रेसिपीला सुरुवात करू. पॅन मध्ये बटर घेतलं, तुम्ही तूप पण घेऊ शकता. त्यात पाऊण वाटी रवा घातला आणि छान असं भाजून घेतला रवा गुलाबी रंगावर. गुलाबी रंग होतपर्यंत छान मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून झालेला आहे, बाजूला एका प्लेट मध्ये काढून घेतला. आता त्याच पॅन मध्ये आंब्याचा पल्प घेतला, आंब्याचा गर, आणि एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. साखर घातली, रवा जेवढा होता त्याच्यापेक्षा थोडी जास्त साखर घातली. पाऊण वाटी रवा होता तर पूर्ण 1 वाटी साखर घातली. साखर घातल्यानंतर थोडं पातळ होतं हे मिश्रण. आता याला दाट होतपर्यंत आपण फिरवत राहू. आता यात रवा घातला भाजलेला, छान मिक्स करून घ्यायचा आहे रवा. हे बघा, हळूहळू मिश्रण घट्ट होत आहे. आता यात डेसिकेटेड कोकोनट घातलं, खोबऱ्याचा किस, हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिल्क पावडर घातलं. छान मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडर. आणि हे छान पॅन सुटत पर्यंत आपल्याला फिरवत राहायचं आहे, छान गोळा होतपर्यंत. आता आणखी बटर घातलं त्यात. तुम्ही बटरच्या ऐवजी तूप पण घालू शकता किंवा दुधाची साय असली ती पण घालू शकता. आता फूड कलर घातला पिवळा, 2-3 चिमूट, जास्त घालायचा नाही आहे. आणि मिक्स करून घेतलं. हे बघा किती सुंदर कलर आला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घाला, नाही तर नका घाला. चिमूटभर हळद पण घातली तरी कलर येतो. हे बघा, हळूहळू आपलं मिश्रण छान दाटसर होत आहे. हे बघा. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आता एका प्लेटला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे आणि त्यावर हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. अगोदरच मी लावून ठेवलेलं होतं. आता हे गरम गरम छान पसरवून घ्यायचं आहे. खूप छान आणि टेस्टी होते ही आंबा बर्फी. आता यावर थोडं डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे.
तुम्ही ड्राय फ्रुट्स पण घालू शकता. तुम्हाला जसं डेकोरेट करायचं आहे तसं करू शकता. आता मी याला चांदीचा वर्क लावला आहे. हे बघा, छान दिसते, मस्त. आता आपण याच्या वड्या कापून घेऊ. चांदीचा वर्क लावल्यानंतर आपल्याला 10-15 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. नंतर याच्या वड्या कापायच्या आहे. हे बघा, खूप छान मऊसूत होतात ह्या वड्या. आंबा वडी किंवा आंबा बर्फी. हे बघा, खायला पण खूप टेस्टी लागते. आंब्याचा सीझन संपण्या अगोदर करून बघा तुम्ही अशी बर्फी, मस्त. बर्फी तयार आहे. वाव, छान झाल्या. खाण्यासाठी तयार आहे बर्फी. आता मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा किती मऊसूत झालेली आहे, मस्त. बढिया. 2 दिवसातच संपून गेल्या ह्या बर्फ्या. वाव, मस्त. दिसायला पण सुंदर आणि चवीला पण भन्नाट. हे बघा, तुम्ही पण अशा प्रकारे आंबा बर्फी ट्राय करून बघा. खूप छान टेस्टी, चवीला भन्नाट लागते आणि एन्जॉय करा. ही आमच्याकडली